माझं नाव तोहिद अन्सर शेख. मी आता रामराव चव्हाण विद्यालय कॉलेजमध्ये शिकतो. हे मदरबोर्ड असतं, याचं हे मदरबोर्डचा आर्ट म्हणजे CPU असतो, जे पण हे मदरबोर्डचं सगळ्यात इम्पॉर्टंट काम म्हणजे CPU करत असतो. CPUचा फुल फॉर्म काय? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. हां, हे रॅम असतं, जे आपण रँडम ॲक्सेस मेमरी. रॅम असतं, फुल फॉर्म आहे रँडम ॲक्सेस मेमरी. हे आपण जे पण टेम्पररी डाटा असतो हां हां तो या रॅम मध्ये स्टोअर केलेला स्टोअर असतो. केला जातो. बरं. छोटीची काळी रॉम असते, याच्यामध्ये जे पण आपलं डाटा सेव्ह केलेला असतो ते याच्यामध्ये सेव्ह होतो. CMOS बॅटरी. याच्यामध्ये जे पण आपण डेट टाइम जे फिक्स करतो कॉम्प्युटरमध्ये ते याच्यामध्ये आपण ऑनलाईन देऊ शकतो. कॅपॅसिटर असतं, याच्या पण जे पण आपलं जर कॉम्प्युटर चालू असलं त्याच्यात जर लाईट गेली तर ते लाईट आल्यानंतर जे डायरेक्ट लाईट येते त्याला ते कंट्रोलमध्ये करतो आणि जेवढी लागते एनर्जी तेवढीच पुढं प्रोव्हाइड करतो. हे बॅक पॅनल असतं मदरबोर्डचं. बरं, मी तुला असा एक प्रश्न विचारला, मला सांगू शकतो का? समजा तुला माऊस कनेक्ट करायचा आहे तर कोणत्या पॅनलला किंवा कुठं कनेक्ट केला जातो? याच्या बॅक पॅनलला केला जातो. हे माऊसची लावलेली बॅक पॅनलला केला जातो. बरं, या अगोदर तू माऊस जे कनेक्ट करत होता क्लासला येण्याच्या अगोदर कुठं कनेक्ट करत होता? CPUला का? नाही, मग कुठं? मदरबोर्डला, बॅक पॅनलला मदरबोर्ड. किती जण करत होते याच्या अगोदर? तुम्ही क्लास लावण्याच्या अगोदर माऊस असेल किंवा कीबोर्ड असेल किंवा हे जे कनेक्टिव्हिटी करायचे तर कुठं करायचे? CPUला ना? इथं आलं समजलं ना काय आहे नक्की? CPU काय पाहिलं सगळ्यांनी? किती मोठा आहे CPU? अरे, शाळेमध्ये तुम्हाला CPU तो दाखवला असेल आहे ना? येस. तुमच्या बुक्समध्ये पण CPU कोणता आहे? तोच आहे. आणि रिअल कोणता पाहिला तुम्ही? आणि रील म्हणला CPU तुम्ही रोज पाहता, जो दाखवला जातो तो वेगळा आहे. ओके, कंटिन्यू. हां, सगळे कनेक्टिव्हिटी कुठं केली जाते? मदरबोर्डच्या, CPUच्या नाही, मदरबोर्डच्या बॅक पॅनलला. ओके, डन. आता तुम्ही प्रश्न विचारताल, प्रश्नामधून आपण त्याला प्रॅक्टिकल करायला चालेल ना? येस. दे ठेवून, आता मदरबोर्ड दे ठेवून. समजलं ना? मदरबोर्डवरती रॅम इन्स्टॉल करता येते सगळ्यांना, अनइन्स्टॉल करता येते. त्यानंतर काय CMOS बॅटरी समजली? CMOSचा किती जणांना फुल फॉर्म येतो बरं? कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर. अरे वा, एक्सलंट. पण सस्पेन्स ठेवायचा. काय ठेवायचा? सस्पेन्स. किती जणांना येतो याचा अर्थ चॉईस युअर हँड. ओके, नॉट अ पब्लिश युअर कम्युनिकेशन्स. ओके, डन. हां, आता याला प्रश्न कोण विचारतं तुमच्यापैकी? हां, तन्मय. तर आपले CMOS बॅटरीचं फुल फॉर्म काय? घाबरायचं नाही. तुला येतोय का? नाही येत. कुणाची याच्यापैकी हेल्प हवी आहे का तुला? कुणाची हवी आहे? सूरज. हां, कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर. ओके, नाईस. ओके, क्लॅपिंग करतात त्यासाठी. पण आता याच्यामध्ये पनिशमेंट लागणार. हा, तू त्याला एक चॉकलेट देणार. तुला हेल्प केली का नाही त्याने? येस. आता सांग तू फुल फॉर्म. कॉम्प्लिमेंटरी, परत सांग सूरज त्याला. कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर. कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर. येस, सेमी कंडक्टर. ओके, आता त्याचा पर्पज काय? कोण सांगतं तुमच्यापैकी? पर्पज. CMOS बॅटरीचा पर्पज आहे की ज्यावेळेस पण आपल्या कम्प्युटरला डेट अँड टाइम दाखवायचं ते काम करतं. जर आपल्याला डेट अँड टाइम नाही जर आपण कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन एक्झाम देऊ शकत नाही. एक्सलंट, नाईस. त्यासाठी तन्मयसाठी क्लॅपिंग करता. आता मलाही सांगा, CMOS बॅटरी आपण रेस्ट केलेली आहे. रोज आपण घड्याळमध्ये पाहतो किती वाजल्यात, बरोबर? हा सेट करण्यासाठी
हा मॅन्युअल आहे, पण डिजिटल आउटसाठी काय लागतो? सीमॉस बॅटरी लागते. कम्प्युटरमध्ये सीमॉस बॅटरी असते आणि आपल्या याच्यामध्ये सेल असतो, बरोबर ना? तर मला सांगा, समजा हे टाईम, डेट अँड टाईम सेट करण्याचे लोकेशन इंडियामध्ये किती आहेत आणि कुठं आहे सांगितलं होतं तुम्हाला? मुंबईमध्ये, कोलकातामध्ये हा. आणि हैदराबादमध्ये. येस, मुंबई, कोलकाता, हैदराबाद आणि दिल्ली. ओके, म्हणजे लक्षात ठेवा अशा पद्धतीने. ओके, आता त्याला प्रश्न विचारा तुम्ही. तर ते VGA केबलचं फुल फॉर्म काय? विज्युअल ग्राफिक नाही सांगायचं. विज्युअल ग्राफिक ॲडॅप्टर. ॲडॅप्टर काय होतं? कन्फ्यूज होतंय का? हां, माय नेम इज सुरेश गरडे आणि माझी कॉलेजचं नाव रामराव चव्हाण विद्यालय आहे. बरं. कसेला घेतलं तू? सायन्सला घेतलं का? आर्टला. आर्टला घेतलं. बरं, ठीक आहे. हां, कंटिन्यू. काय मदरबोर्ड आहे, हे CPU मदरबोर्डचा हार्ट याला म्हटलं जातं. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असं याचं फुल फॉर्म आहे. आणि हे ब्रिज आहे, हे सगळ्यांना पुन्हा मदरबोर्डला करंट देण्याचं काम करतोय. हे रॅम आहे, याच्यात आपण मेमरी तात्पुरतं सेव्ह करू शकतो, पण परमनंट सेव्ह काही करंट गेल्यावर हे पुन्हा डिलीट होते. असा मदरबोर्ड दाखव पूर्ण. येस, तसं राईट. आणि हे रोम आहे, हां हां रीड ओनली मेमरी. याच्यात परमनंटली आपलं डाटा सेव्ह करता येतं आपल्याला. हां हां हे हेडफोन पॅनल आहे, याच्यात आपण गाणे आणि ऑडिओ रेकॉर्ड करू शकतो. हे USB पोर्ट आणि VGA केबलचं ते बरं. USB फुल फॉर्म सांगता येईल? विज्युअल ग्राफिक्स अडॅप्टर. वाव. तर USB कोणते 2 पोर्ट समजा तुला कनेक्ट करायचे असेल त्याची नावं सांगतोय का? USB 2 कोणते हार्डवेअर कंपोनंट आपल्याला कनेक्ट? एक्सलंट, क्लॅपिंग करत त्यासाठी. नाईस. येस, बस. हां, झालं बस. ओके, प्रश्न विचारा तुम्ही आता कोणीतरी. सर VGA केबलचं फुल फॉर्म काय? विज्युअल ग्राफिक्स अडॅप्टर. जो तो तिथे सिल्वर बॉक्स आहे, हा त्याला काय म्हणतात? स्विच मध्ये आवश्यक त्याचं फुल फॉर्म काय? सांगा नाही. स्विच मध्ये पॉवर सप्लाय. जो तिथं ते छोटे छोटे एक असे हे दिसतात, हा त्याला काय म्हणतात? त्याचं वर्क काय सर? याच्यात जास्त करंट हाय व्होल्टेज आल्यावर हे कंट्रोल मध्ये सगळं करंट काय ब्लास्ट होऊ नये म्हणून याचा यूज केला जातो. आणि USB मध्ये ते जे सगळ्यात मोठं ते होल आहे ते. हां, नाईस 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 क्वेश्चन. लॅन स्विच म्हणतात. काय म्हणतात त्याला? लॅन स्विच. लॅन स्विच. हां, लोकल एरिया. नेटवर्क. एक्सलंट, क्लॅपिंग करत त्यासाठी. असं गोल ते सिल्वर सिमोस कलर. बॅटरी. सीमॉस. वर्क काय सर त्याचं? याच्यात डेट टाइम आणि डे हे होते स्क्रीन मॉनिटरवर शो. डेट अँड टाइम सेट करण्यासाठी. येस, ओके, नाईस. अजून कोणाला काही विचारायचं? नक्की विचार. सर जी ती CPU ची चिप आहे ती वर्क कशी करते? या हे मदरबोर्डला प्रोसेसिंग करण्याचं काम करते. फॉर एक्झाम्पल सांगू शकतो? एखादं प्रॅक्टिकल केलं असेल ना आता बरं. हां, प्रॅक्टिकल नाही केलं? कसं काय? अरे मग तेच त्यालाच प्रॅक्टिकल म्हणतात. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे जो काय तो कीबोर्डच्या साह्याने वर्क करतो. फॉर एक्झाम्पल तुझं नाव काय आहे? सूरज. येस फॉर सक्सेस, बरोबर. हे टाईप केल्यानंतर तुला सक्सेसला कम्प्लीट वर्क करण्यासाठी जे प्रोसेस करण्याचं काम करतो तो कोण आहे? CPU. त्याला काय म्हणतात? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. बरं, आता सक्सेस नाव टाईप करण्यासाठी तू कशाचा यूज केला? कोणतं आउटपुट डिव्हाइस होतं का इनपुट? कीबोर्ड केला. आणि आउटपुट कोणतं होतं? आउटपुट डिव्हाइस. येस, एक्सलंट, क्लॅपिंग करतो त्यासाठी. नाईस. चला नेक्स्ट. बरं, आता तिथं तुला प्रश्न आहे, कीबोर्ड असेल, माऊस असेल, हेडफोन असेल, हे सगळं कनेक्ट करता येईल तुला. रॅम वगैरे पण करता येईल. पर्सनली मी तुला आत्ता जर म्हणलं हे कम्प्युटर घेऊन तुझ्या घरी जा तर चालू करून दाखवू शकतो. येस, नाईस, क्लॅपिंग करतो त्यासाठी. नाईस. बरं, विचारा. सर ते सिमॉस बॅटरीच्या साईडला ते 2 ब्लॅक 3 टाईप आहेत त्याला काय म्हणतात? ते सिमॉस बॅटरीच्या त्या साईडला त्याला काय बोलतात? वर्क काय? हा ते 2 या साईड सर. हो ते 60 केबल्स आहे. येस, एक्सलंट, 60 घेवा. सर 60 केबलचे यूज काय? 60 केबल क्लिअरिटी का?
SATA केबल म्हणजे डाटा स्टोअर करण्यासाठी. हार्ड डिस्क माहिती ना तुम्हाला? हां, हार्ड डिस्कला कनेक्टिव्हिटी करण्यासाठी SATA त्या काय केलं, SATA स्लॉट म्हणतात त्याला. काय म्हणतात? SATA स्लॉट. येस. तुम्हाला सांगितलंय का पण? हां, सांगितलंय ना. हां, जर सांगितलं नसेल तर प्रश्न करायचा नाही. आणि हा असे एकदम अजून डीपली कोर्सेस लावायचे असेल ना तर आपल्याकडे 6 मंथ 1 इयर की पूर्ण कम्प्युटरचं ऑपरेशन, जसं डॉक्टर कसं ऑपरेशन करतो तसे लेवलचे आपल्याकडे आता तुमच्या पुढची बॅच येणार पहा. 6 मंथ 1 इयरची बॅच आहे पहा. तर याच्यामध्ये आपण पूर्ण तुम्हाला त्याचं नॉलेज येतो. पूर्ण कम्प्युटरचं ऑपरेशन करणं, जे हायर लेवलचे आपले कोर्सेस आहेत, जॉब लेवल असेल, परफेक्ट ट्रेनिंग लेवलचे. तर ते सांगितले का? माहिती तू होता का त्या दिवशी? तो कसं? हां, मदरबोर्ड नाही, तो आतमधला जो आहे तो मदरबोर्डलाही कूलिंग करतो आणि स्पेशली CPU ला कूलिंग करतो पहा. बरोबर आहे ना? येस, नाईस. ओके, अजून काय कुणाला विचार? बस प्रश्न तेच विचारायचे ज्यामुळं आपल्या मित्राचा कॉन्फिडन्स कमी नाही झाला पाहिजे. येस, ओके, नाईस. ओके, क्लॅपिंग करताल त्यासाठी. आप हिंदी में बात कर सकते हो. क्यों? बरं, ठीक आहे. काय? हां, आणि सगळ्यांना प्रोसेसिंग करण्याचं काम CPU करतो. फ्रीज आहे म्हणजे सगळे मदरबोर्डला इलेक्ट्रिक करंट पोहोचवचं काम करतो. रॅम आहे, फक्त आपल्याला टेम्पररी फक्त सेव्ह करण्याचं काम करतो. फुल फॉर्म काय? फुल फॉर्म रॅन्डम ॲक्सेस मेमरी. रॅन्डम ॲक्सेस मेमरी. रोम याच्यामध्ये आपले जेवढे पण फाईल असतात तेवढं सगळं परमनंट. तिथे गेल्यावर भीती वाटते का तिथे गेल्यावर? रीड ओनली मेमरी. येस, एक्सलंट. क्लॅपिंग करत आहे. CMOS बॅटरी आहे. म्हणजे याचं काम म्हणजे आपल्याला डेट आणि टाईम फिक्स करते आणि आपल्याला ऑनलाईन एक्झाम जर द्यायचं असेल देता येतो. हे जर नसतं तर एक्झाम होणार नाही. कसं काय झालं? ते डेट टाईम फिक्स नाही. हे कॅपॅसिटर असतात. याचं काम म्हणजे आपल्याला इलेक्ट्रिसिटी जास्त कमी झालं तर हे कॅपॅसिटर हँडल करतात. हेडफोन पोर्ट आहे. USB व्हिज्युअल केबल. VGA केबल. त्याचं फुल फॉर्म सर? व्हिज्युअल ग्राफिक अडॅप्टर. ते बोर्ड कशाचे आहेत? ते छोटे छोटे बोर्ड ते शेजारचे ना तिकडचे ते आता टाकते. हां, हो, ते फुल फॉर्म नाही सांगतो. फुल ते मला सांगितले का ते? हो, सांगितलं. नाही सांगितलं. फुल फॉर्म फुल फॉर्म नाही सांगितलं. सर त्याचं काम काय म्हणजे? कीबोर्ड आणि माऊस कनेक्ट करण्यासाठी. म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्षात ठेवा, पहिले टचपॅड मोबाईल होते का? बरोबर, बटनाचे मोबाईल होते. आता टच आली म्हणजे ती फर्स्ट जनरेशन आणि आता आपण जे वापरतो टच त्याला सेकंड जनरेशन. तसा तो आत्ता पुढचा ओल्ड जनरेशन होता आणि USB आता करंट जनरेशन. USB नंतर वायरलेस जनरेशन ज्याला फक्त ब्लूटूथ लावला जातो आणि आपण लॉंग डिस्टन्सवरून त्याला ऑपरेट करू शकतो का. झालं? ओके, कुणाला काही प्रश्न विचारायचा का? विचारा ना, प्रश्न विचारा. CPUचा फुल फॉर्म. GPUचा का CPU? CPUचा फुल फॉर्म सेंट्रल प्रोसेस युनिट. SLPS चा फुल फॉर्म?
स्विच मोड पॉवर सप्लाय. स्विच मोड पॉवर सप्लाय युनिट. ओके नाईस. ओके सर. नाईस क्लॅपिंग करता. बरं तुमच्यापैकी झालं का? आमचं झालं. हॅलो एव्हरीवन, माझं नाव तन्मय मोरे. आज मी तुम्हाला पूर्ण CPUची कट करा नाही आणि त्याच्याकडे पाहताने पण थोडंसं प्रेमाने पाहता. गुड मॉर्निंग एव्हरीवन, माझं नाव तन्मय मोरे. मी 11वीमध्ये शिकतो काकासाहेब मस्के कॉलेजमध्ये. तर आज मी तुम्हाला पूर्ण कॅबिनेटची कनेक्टिव्हिटी करून दाखवणार आहे. सर्वप्रथम ही केबल आहे, आपण इथे लावून देऊया. त्यानंतर ही BG केबल आहे. याने आपल्याला पूर्ण व्हिडिओ जे पण आपण काम करतो आपलं पूर्ण आपले मॉनिटरवर दिसतात. याचं फुल फॉर्म व्हिज्युअल ग्राफिक ॲडॅप्टर आहे. त्याला आपण कनेक्ट करून घेऊया. पुढची मुलींची बॅच आहे का? आलेले आहेत का? येऊन गेले? त्यानंतर आपण ह्या 2 वायर आहेत, ही हेडफोनची आहे आणि ही आपली माईकची आहे, ती पण लावून घेऊया. त्याचा यूज काय सांगता येईल तन्मय? कसलं सर? हेडफोन जे आता कनेक्ट केला आहे, आपण हेडफोन जे आहे आपण म्युझिक ऐकण्यासाठी किंवा फॉर एक्झाम्पल जर आपल्याला म्युझिक ऐकायचं असेल तर आपण ती पिन कनेक्ट करून म्युझिक ऐकू शकतो. किंवा जर आपण गेमिंग करत असेल आपण जे साऊंड आहे ते आपल्याला पूर्णपणे ऐकू शकतो जर हेडफोन ते वायर कनेक्ट केला तर. एखादं फॉर एक्झाम्पल समजा तुझं फेवरेट सॉन्ग आहे तर म्हणजे कसं सिंग करू शकतो त्याला? सर जर मला माझं फेवरेट सॉन्ग हेडफोनवर लावायचं असेल तर सर्वप्रथम मला हेडफोन घेऊन त्याची जी पिन आहे ती इथे कनेक्ट करावं लागेल. इथं म्हणजे बॅक पॅनल. तुझं फेवरेट सॉन्ग एखादा? अरिजित सिंग. कोण? करण कोण आहे? हा जातो का? जा. तू केले ना, प्रेझेंट केले ना? हां ठीक. फेवरेट चालेल. सर्व सगळ्यात आवडते माझे अरिजित सिंग. तुझं एखादं फेवरेट सॉन्ग सांग ना. अरे काय सांगाल तू? आहे का नाही? काय घाबरायचं? हां आशिकी 2 मधलं. अरे नाही, ते पिक्चरचं नाव झालं. एखादं सॉन्ग कसं सिंग करून दाखवू शकतो? नाव तर गाण्याचं नाव तर काय. बरं ठीक आहे, चल ओके डन. त्यानंतर ही जी पिन आहे ते आपल्या माऊसची माऊस मी आपण पूर्ण कम्प्युटर ऑपरेट करू शकतो. आपल्याला गुड व्हिडिओ माझी. अरे तुला व्हिडिओ काढायची कम्प्युटर जवळ. त्यानंतर ही पिन जी आहे ती आपण इथे कनेक्ट करूया. कुठली आधी चेक करून घ्यायचं कारण हे जे पार्ट्स आपण आता माऊसची पिन कनेक्ट करूया आधी तर तुम्ही बघून घ्यायचं कुठे जाय कारण हे जे पार्ट्स आहेत ते खूप नाजूक असतात. बरोबर. येस इकडचं आहे इथे इझिली बसले म्हणजे हे इकडचं आहे बघा. जर ते बसत नसेल तर त्याला बसवायचा प्रयत्न करून कारण ते पार्ट डॅमेज होऊ शकतात. त्यानंतर ही जी पिन आहे बघा ती आपल्या कीबोर्डने आपण टाईप करू शकतो. त्यासाठी ही पिन इथे बरोबर कनेक्ट झाली पाहिजे नाहीतर आपल्याला काही टाईप करता येणार नाही. आता तिथे एक अजून एक लक्षात ठेव ना, त्याला काय म्हणतात ऐक ना. आता आपण ही पिन कनेक्ट करूया. याला USB केबल असं म्हणतात. हे बघा इथे लावतात ती या प्रकारे आपण सगळी कनेक्टिव्हिटी केलेली आहे. थँक्यू माझा व्हिडिओ बघण्यासाठी. बर फोन ऐका ना. हां नाही फोन म्हणा त्याला काय प्रश्न विचार तुम्हाला कोणाला नाही का अजून राहिले का? बर. त्यानंतर डाटा केबल अशा प्रकारे फ्रंट पॅनल लावू शकतो आपण. त्याने आपल्या मोबाईल मधला डाटा आपण यांच्यामध्ये ट्रान्सफर करू शकतो कम्प्युटरमध्ये किंवा जर आपल्या कम्प्युटरमधला डाटा आपल्या मोबाईलमध्ये घ्यायचा ट्रान्सफर करायचा म्हणजे फॉर एक्झाम्पल आता ह्याच्यातला हा व्हिडिओ मी त्याच्यात घेऊ शकतो का? हो. अरे वा नाईस. ओके थँक्यू. हा पुन्हा प्रश्न विचारायचे. तुम्ही जे कनेक्टिव्हिटी केली ती CPU ला केली का? नाही CPU ला नाही ती मी ह्याला केली. CPU कोणता आहे? CPU जो आहे ती ही छोटी चिप आहे मदरबोर्डवरची. हा CPU आहे बघ. हा जो आहे थोडक्यात आपल्या कम्प्युटरचा पूर्ण हार्ट म्हणू शकतो. हे जे आपल्या पूर्ण कम्प्युटरला एक प्रोसेसिंग असं भेटतंय याने आपलं कम्प्युटर पूर्ण वर्क करतो.
काही doubt? काही नाही. Thank you. कोणाला काय प्रश्न कोणाला काही आहे? प्रश्न अजून दिला रोहित SATA टेबलचं full form काय आहे? 60 केबलचं काही फुल फॉर्म नाही आहे. सांगितलंय का? तुम्हाला नाही सांगितलं का? नाही. आम्हाला नाही. आमची वेगळी हा मग तू सांगा आता. हो, तू सांग आता सांग आता तू सांग. बघून मग Serial सांग. advanced नाही सांगू दे. technology. हां Serial advanced technology. येस एक्सलंट. सिरियल ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. दिलदा तुला प्रश्न? हां तुला नाही नाही विचार ना प्रश्न विचार तसं कसं काय? CMOS बॅटरी मला ते सॉरी येत नाही खरंच एक्सेप्ट करतो मी ललित असेल तर प्लीज सांग कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साईड सेमी कंडक्टर. तिथं मग सांगशील ठीक आहे हां पुढे तू विचार तू विचार ना. ते SMPS चं बोल पाहू. सेंट्रल SMPS ना स्विच पॉवर सप्लाय हा बरोबर स्विच त्याचं वर स्विच कसलं त्याचं वर त्याचं SMPS. SMPS चं वर की बघा आपल्या पूर्ण मॉनिटरला नाही पूर्ण आपल्या कम्प्युटरला जी काही पॉवर जनरेट होते इथून होते बघा ते स्विच आहे इथे कनेक्टेड असतं खाली जे आपलं प्लग आहे तिथे त्याचं स्विच कनेक्टेड असतं जेणेकरून आपल्या पूर्ण कम्प्युटरला आपल्या पीसला सगळी पॉवर भेटते कॉम्प्युटरचे आउटपुट लेवल. कम्प्युटरचे आउटपुट डिवाइस माऊस आहे त्यानंतर कीबोर्ड आहे स्क्रीन आहे अजून इनपुट डिवाइस आपण ह्याला म्हणू शकतो SMPS ला. त्यानंतर मदरबोर्ड आहे तो मदरबोर्ड पण एक इनपुट पार्ट आहे CPU आहे HDMI कोणतं आहे? फुल फॉर्म काय? HDMI. HDMI सॉरी मला नाही माहिती तू सांगू शकतोस मल्टीमीडिया हाय त्याला एज्युकेशन. सांगितलं तुम्ही कसं मल्टीमीडिया हाय एज्युकेशन. मल्टीमीडिया हाय एज्युकेशन. इंटरचेंज मग इंटरफेस का? ओके इंटरफेस हाय डेफिनेशन मल्टीमीडिया इंटरचेंज हां इंटरफेस ओके हां थँक्यू सो मच अजून कुणाला काही प्रश्न आहे ओके Thank you छान so much नाही माझा व्हिडिओ बघण्यासाठी माझे चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा Hello everyone, my name is Tavan Sushil Kumar Sarve from Ishwari Computers, Bolegaon, Ahmednagar. I am doing the course of MACIT Maharashtra State Certification in Information Technology of 3 months. I have done many things, but I feel the most important thing is the input and output of the computer and operation of the computer. In the operation of the computer, I have done the cabinet function and system. In the cabinet, there is a main part of the cabinet is the CPU. In the CPU, there are many things like this RAM, random access memory. There are many slides as per are used in gaming CPU. There in gaming cabinet there are 8 slides, and this is the temporary storage, and this is ROM, random read only memory. This is for the permanent storage, and this is the CMOS battery, complementary metal oxide semiconductor. And this when we open the computer, in the taskbar we see the date and time, update us in our day-to-day life. This was CMOS battery, and this is the bridge cable. And this bridge cable provides supply and the storage. And this is the capacitor, which helps to overheating of our computer. And this is the Sir, what did you say? Overheating of computer. What do you want to say? I can't understand. capacitor save our computer from the overheating. And this is the earthing bridge. And this is the chip. This chip is called CPU. Sir, what is Central the use of that? You said that bridge. Which bridge? I can't hear you. earthing bridge. What is the use of that earthing bridge? Provide supply. Okay, thank you, sir. And this is the CPU, central processing unit. And this provide main part of the CPU is also heart of the CPU. Let's go to the back Sir, panel. what is the full form of CPU? Central processing unit. And this is the back panel. In this back panel, this is the PS2 port used in the first generation. This is the VGA, visual graphic adapter. This is the USB, USB, and this is the What is the full form USB, sir? serial bus. And this is the what is the use of that? Which did you say that blue paper? USB port. No, that blue one. Blue one. This is No, that big one. First one. Right. This one, sir. This one. This connects here to the computer, which on our screen
which this is the wire between our motherboard and the monitor. Sir, I can't understand what you said. This helps the functioning of the monitor and the CPU, which makes work easy and on our computer. Without the VGA cable, the monitor cannot on or we cannot see anything on the monitor. Hello, don't get pressure. This port This is slow used for the speaker, headphone. And this is I think your sequence is wrong. Yes. Of this, the first one is headphone, headphone second and one the is mic. speaker. No, that is mic, and Mic. the first one is Bluetooth. That is mic. Sorry. Amplifier. Amplifier. And this is the bus, and this is the bus lines. Sir, what do you mean by bus links? Next part. This is the front panel. This is the back panel. The motherboard is attached here, and this is the motherboard back panel. In the back panel, there is the VGA cable and connection of the keyboard and the mouse. In the keyboard, there are the 105 keys. In the one, there are function keys, alphabet keys, numbering pad, arrow keys, window keys, and etc. Sir, in keyboard there is on all keyboard there are 105 keys, or there is Different as per Raju. Okay. How many types are there? Means we can 105, 108 as per Raju, as gaming, simple use, and for a personal use. why As per the Raju. 108 is when it is used? In gaming. Okay. Thank you, sir. And this is the SMPS switch power supply mode. This is provide energy for our computer, and this is the headphone we connected back in the back panel. In the back panel, and this is the front panel. This is the cable. From this cable, also used for charging our phone. And from this cable, No, sir. for charging our phone. And this cable, from this cable, we can transfer our file into our computer, or take the file from the computer to our phone. Sir, what is the use of that black cable behind you? That. This is connected to the SMPS with power supply. No. What is the name of that cable and use of that? HDMI. I don't know. You have to tell. Yes, DMI. HDMI. Okay. What is High definition multimedia. Okay. And what is the use of it? You can connect it then. This No. Connected. Already connected. already connected. No. So I Already think they. Okay. Thank you. ओके क्वेश्चन कोणाला विचारायचं अरे Stand there. That is one question. येस ओके नाईस क्लॅपिंग करा त्यासाठी सुपर